नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती. जॉब रिलेटेड काही पण अपडेट असली की आपण लगेच या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत असतो. तसंच माझं टेलिग्राम चॅनल आहे. व्हिडिओच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला टेलिग्रामची लिंक मिळून जाईल. तिथून तुम्ही काय करायचं, टेलिग्राम ग्रुपला पण जॉईन व्हा. जे काही रेग्युलर अपडेट्स आहेत ते आपण त्या टेलिग्राम ग्रुपवरती पण टाकत असतो. तर मित्रांनो, चला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, ज्या प्रकारे आता तुम्ही थंबनेलमध्ये बघताय आणि मला याच्या आधी पण मी जलसंपदा विभागासंदर्भात जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जी काही कागदपत्रे लागत आहेत त्या संदर्भात एक डिटेल व्हिडिओ बनवलेला होता. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी बघितलेला आहे आणि तो व्हिडिओ तुम्हाला आता इथे पण लिंकमध्ये आय बटनवरती गेले तर मिळून जाईल. तर तो व्हिडिओ बनवल्यानंतर काय झालं, तरी पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे डाऊट्स क्लिअर नाही झाले. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे आता पण मला त्या कमेंट बॉक्समध्ये बरेचसे कमेंट्स दिसत आहेत. तर त्या संदर्भात आता तुमचे डाऊट्स क्लिअर करण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. सोबतच काय झालं माहिती आहे का मित्रांनो, कालपासून काय होत आहे, WRD तर्फे प्रत्येक विद्यार्थ्यांना ज्यांनी फॉर्म भरलेले, ज्यांनी एक्झाम दिलेली, त्यांना मेसेजेस आणि ईमेल्स येत आहेत. तर काल माहिती आहे का, कालचा आपला एक सेकंड डे होता DV नंतरचा. तर दोन दिवसानंतर जर असे मेसेज आहेत, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना काय वाटतं की त्यांचं सिलेक्शन तर नाही झालं. म्हणजे हा मेसेज कशाच्या रिगार्डिंग आहे, सिलेक्शन रिगार्डिंग आहे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये काही चुका झाल्या त्या संदर्भात आहे की आणखी काय आहे. तर अशा विद्यार्थ्यांना बरेचसे डाऊट्स येत आहेत. तर ती पण माहिती आपण त्या मेसेज आणि ईमेलचा अर्थ काय आहे ते पण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. टेलिग्रामवरती ऑलरेडी ही संपूर्ण माहिती आपण टाकलेली आहे, पण जे विद्यार्थी टेलिग्रामवरती जॉईन नाहीत त्यांच्यासाठी पण ही महत्त्वाची माहिती आहे. म्हणून काय म्हणतो मित्रांनो, आपले जे काही छोट्या मोठ्या अपडेट्स असतात ते टेलिग्राम ग्रुपवरती आपण टाकत असतो. तर तिथे तुम्ही म्हणून जॉईन होऊन जा. त्याच्यानंतर कागदपत्र रिलेटेड बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आता पण डाऊट आहे. तर आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अगदी संपूर्ण प्रोसेस समजावून सांगणार आहे की DV कसं होते, कारण कोणत्या पद्धतीने काही आपले विद्यार्थी जाऊन आलेले आहेत आणि कशाप्रकारे व्यवस्था आहे, काय करायचं आहे तुम्हाला, काय नाही करायचं आहे, कोणते डॉक्युमेंट्स एक्स्ट्रा डॉक्युमेंट्स लागतील, ती पण संपूर्ण माहिती आपण कव्हर करणार आहोत. आणि जे डॉक्युमेंट्स तुम्ही आता तुमच्याकडे जे आहेत त्याच्या व्यतिरिक्त कोणती कागदपत्रे लागतील, तर त्याच्यासाठी तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ बघायचा. व्हिडिओ जराही स्किप नका करू. थोडंसं जरी व्हिडिओ स्किप केला ना मित्रांनो, मग तुमची माहिती राहून जाते अपुरी आणि मग तुम्ही सरसकट व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करता. तर असं नका करू. आधी संपूर्ण माहिती ऐकून घ्या, व्हिडिओ बघून घ्या, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मग त्याच्यानंतर तुम्ही येऊन कमेंट बॉक्समध्ये जर पॉईंट सुटला असेल तर कमेंट करायचं. ओके. तर कोणती कागदपत्रे लागतील, तुमच्याकडे जी कागदपत्रे त्याच्या व्यतिरिक्त पण काही कागदपत्रे लागणार आहेत, ते पण मी तुम्हाला सांगण्यासाठी व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण बघायचा आहे. आणि ईमेल जर आले असतील तर त्याच्यासाठी काय गुड न्यूज आहे ती पण आपण व्हिडिओमध्ये कव्हर करणार. त्याच्यानंतर सूची लिस्ट काय आहे, स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट तुम्हाला कुठे मिळेल आणि आणखी याच्या व्यतिरिक्त कोणते डॉक्युमेंट्स आहेत, हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. काही एक्स्ट्रा टॉपिक्स पण या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. सध्या त्याच्या आधी आपण बघूया. बघा, अशा विद्यार्थ्यांना आता कालपासून ईमेल यायला, काल दुपारी नंतर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असे मेल्स येत आहेत आणि या मेलचं बऱ्याचशा विद्यार्थ्यांना, आता मेल इंग्लिशमध्ये जरी असला मित्रांनो, खूप सिंपल इंग्लिश आहे आणि तुम्ही जेव्हा एक्झामची प्रिपरेशन करता ॲज अ ॲस्पिरंट तुम्हाला ही सिंपल इंग्लिश तरी कळायला पाहिजे. तरी मी याला मग काय केलं, मराठीमध्ये याला डायरेक्ट ट्रान्सलेट करून आपल्या ग्रुपवरती टाकलेलं. तर तुम्हाला मी समजावून पण सांगतो शॉर्टमध्ये, ज्या विद्यार्थ्यांना अजूनही समजलेलं नाही. आणि जे विद्यार्थी अजून, बघा आणखी याच्यामध्ये महत्त्वाची माहिती, ज्या विद्यार्थ्याचं DV मिस झालं, DV मिस होण्यामागे पण बरेचशी कारणं आहेत. ते कारणे काय लॉजिकली त्याचं पण मी प्रूफ देणार आहे तुम्हाला. तर ज्या विद्यार्थ्यांना DV मिस झालं आहे, तर DV मिस झालं तर तुम्हाला काय करायचं आहे ते पण मी तुम्हाला इथे समजावून सांगणार आहे. तर चला आता आपण इथे बघूया एक आता हा एक असा मेल येतो, या मेलचा पण अर्थ मी तुम्हाला समजावून सांगेल आणि असं मेसेज पण आलं आहे सर्वच विद्यार्थ्यांना. तर मेसेजमध्ये काय म्हणते बघा, डिअर कॅन्डिडेट, काइंडली चेक युअर ईमेल फॉर इम्पॉर्टंट कम्युनिकेशन रिगार्डिंग वॉटर रिसोर्स, म्हणजे WRD डिपार्टमेंट रिक्रुटमेंट एक्झाम कम्युनिकेशन रिगार्ड्स WRD. तर बघा मित्रांनो, या मेसेजचा किंवा या ईमेलचा सिंपल मिनिंग काय आहे. हा जो मेल आहे ना मित्रांनो, ऑलरेडी WRD तर्फे 2 ते 3 दिवसाआधीच यायला पाहिजे होता. हा एक फक्त तुम्हाला जनरल काय म्हणतो, एक जनरल इन्फॉर्मेशन किंवा एक जनरल इंटिमेशन आहे की तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी प्रेझेंट राहायचं आहे. आणि जे कॅन्डिडेट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी प्रेझेंट राहू शकत नाही, तर त्यांना काय करायचं होतं, 22 जूनच्या आधी त्याप्रकारे एक मेल किंवा काय म्हणतो, एक मेलच्या माध्यमातून किंवा अर्जाच्या माध्यमातून तुम्हाला हे कळवायचं होतं की तुम्ही त्या तारखेला पॉसिबल आहे ना तुमचं, की तुम्ही जे DVची प्रोसेस आहे त्या DVला जर तुम्ही गैरहजर राहणार असाल किंवा कोणत्या कारणास्तव तुमचं जर त्या तारखेला पॉसिबल नसेल, तर तुम्हाला डिपार्टमेंटला ते कळवायचं होतं. एवढा या मेसेजचा अर्थ होता. हा मेसेज जो आहे मित्रांनो, आपल्याला माहिती आहे सरकारी काम कसं असतं, वराती मागून घोडे नाचवणं. तर या प्रकारे इथे व्यवस्था झाली आहे. हा मेसेज ऑलरेडी 5 ते 6 दिवसाआधी यायला पाहिजे होता, कारण जे कॅन्डिडेट DVसाठी जाणार होते त्यांना आधी कुठलाच ईमेल आणि मेसेज आलेला नाही आणि आता हे उशिरा हे लोक पाठवत आहेत. त्याच्यामुळे बरेचसे विद्यार्थी कन्फ्यूज झाले. तर या मेसेज आणि
ईमेलला तुम्ही इतकं पर्सनली घेऊ नका. याचा अर्थ असा नाही की तुमचं सिलेक्शन झालं किंवा तुम्हाला डी-व्हीसाठी जायचं आहे, ज्यांचं डी-व्हीच्या लिस्टमध्ये नाव नाही. ज्यांचं लिस्टमध्ये नाव आहे त्यांनाच फक्त डी-व्हीसाठी जायचं आहे. आणि याच्या व्यतिरिक्त बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं एक कमेंट होतं की मला 170 मार्क आहेत, मला 160 मार्क आहेत, तरी माझं लिस्टमध्ये का नाव नाही? आणि ज्यांचे 130, 120 मार्क्स आहेत, तरी त्यांचं का बरं लिस्टमध्ये नाव आहे? तर या संदर्भात पण इथे मी तुम्हाला इथे दाखवतो. ईमेलमध्ये मेन्शन केलेलं आहे की तुम्हाला कुठे पण बघा, इफ द कॅन्डिडेट हॅव मोर मार्क्स दॅन द कट ऑफ डिक्लेअर बट देअर नेम नॉट इन्क्लुडेड इन द लिस्ट मे ऑल्सो कॉन्टॅक्ट कन्सर्न झोनल ऑफिसेस फॉर क्लॅरिफिकेशन. तर बघा, इथे तुम्हाला डायरेक्टच म्हटलेलं आहे, ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की कट ऑफपेक्षा जास्त मार्क्स असून पण त्यांचं नाव लिस्टमध्ये का नाही, किंवा कमी मार्क्सवाल्यांचं नाव आहे, तर तुम्हाला त्या तुमचा जो काही झोन आहे त्या झोनमध्ये जाऊन तुम्ही इन्क्वायरी करू शकता, मेल करू शकता. हे सर्व तुम्हाला करायचं होतं. कॉल पण करून किंवा पर्सनली भेटून तुम्ही तिथे आपली कंप्लेंट रजिस्टर करू शकत होते. तर हे सर्व तुम्हाला आता करायचं आहे, ज्या विद्यार्थ्यांचं नाव नाही जास्त मार्क्स असून पण. तेव्हा मग तुम्हाला तुमचं तिथं क्लिअर होऊन जाईल की का बरं तुम्हाला त्या कट ऑफ लिस्टमध्ये तुमचं नाव देण्यात आले नाही. तर हा सिंपल अर्थ होता. याचा अर्थ फक्त होता की एक तुम्हाला जनरल रिमाइंडर द्यायचा होता की तुमचं डी-व्ही आहे ज्या विद्यार्थ्यांचं, त्यांनी त्या तारखेला उपस्थित राहायचं आहे. ज्यांचं पॉसिबल नाही त्यांनी संबंधित झोनला कळवायचं आहे की तुम्ही पॉसिबल नाही त्या डी-व्हीसाठी प्रेझेंट राहणं, किंवा तुमचं काही वैयक्तिक कारणामुळे तुमचं शक्य होणार नाही. तर हे संपूर्ण माहिती कळवायची होती आणि तुम्हाला जे काही कंप्लेंट आहे ती कंप्लेंट इथे मार्क्स रिलेटेड करायची होती. हा सिंपल अर्थ होता. तरी पण मी तुम्हाला आता मराठीमध्ये पण दाखवून देतो. तर जे विद्यार्थी आपल्या टेलिग्रामवरती आहे तिथं मी डायरेक्ट मराठीमध्ये पण टाकलेला होता. आता हे तुम्ही वाचून घ्या व्हिडिओ पॉज करून. याच्यामध्ये मी तुम्हाला जास्त तर एकदा वाचून घेतो. चला बघा, जर तुम्हाला संबंधित झोनल ऑफिसला तारीख बदलण्यासंदर्भात आधीच कळवले असेल तर पुन्हा संवाद साधण्याची गरज नाही. परंतु जर तुम्ही तारखेच्या बदलाबाबत संवाद साधला नाही तर दस्तावेज पडताळणीआधी तुम्हाला 22 जून आधी तुम्हाला संपूर्ण प्रोसेस करायची होती. त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणते की उमेदवारांना घोषित कट ऑफपेक्षा जास्त गुण असल्यास परंतु त्याची नावे यादीत समाविष्ट नसल्यास स्पष्टीकरणात संबंधित विभागीय कार्यालयाशी संपर्क साधण्यात यावा. तर हा संपूर्ण ईमेलचा मराठीमध्ये ट्रान्सलेशन होतं. याच्यामध्ये तुम्ही इथं बघू शकता. आणि परत एक गोष्ट आता आणखी सांगायची आहे. याच्यात 2-3 पॉईंट्स आता एक कव्हर करू आपण. नेक्स्ट आहे बघा, काही विद्यार्थ्यांची डी-व्ही मिस झाली आहे. डी-व्ही मिस होण्यामागे पण बरेचशी कारणं आहेत. कारण याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, 2 ऑप्शन होते, एक सिरियल नंबर आणि दुसरं मेरिट नंबर. तर काही विद्यार्थ्यांनी लिस्ट बघितली आणि सिरियल नंबरनुसार डी-व्हीला जायचं होतं, पण ते काय करतात, त्यांना वाटलं की मेरिट लिस्टनुसार जायचं आहे. तर त्यांचं इथे मिस झालं आहे. तर ते ज्या विद्यार्थ्यांचं मिस झालं आहे त्यांनी काय करायचं आहे, आता त्यांनी डिपार्टमेंटला आपल्या जो तुमचा झोन होता त्या झोनला मेल करा. ओके, मेलच्या माध्यमातून तुमचा प्रॉब्लेम त्यांना सांगा मेलमध्ये सविस्तर. सोबतच कॉल करा. आणि अजूनही जे कॅनल इन्स्पेक्टर वगैरे जे कॉम्बोवाली पोस्ट आहे, कालवा निरीक्षक, त्यांचे डी-व्ही अजूनही ज्यांची मिस झाले त्यांचा आणखी 1 दिवस आहे. तर त्या दिवशी पण जाऊन तुम्ही तिथे त्यांना जरी तुम्ही लेट झालेलं असेल तर तुम्ही तिथे फिजिकली प्रेझेंट राहा तिथे आपले डॉक्युमेंट्स घेऊन, आणि बघा ते तुम्हाला चान्स देतीलच. तर तिथे तुम्ही आपला पॉईंट तुम्ही इथे मांडू शकता. तर हा एक तुमच्यासाठी महत्त्वाचा मेसेज होता ज्या विद्यार्थ्यांचं डी-व्ही मिस झालं आहे. आणि नेक्स्ट आता बघूया जे याच्यामध्ये थंबनेलमध्ये कव्हर केलेलं आहे. तर ईमेल मेसेज संदर्भात झाला आपला. सूची लिस्ट काय आहे आणि बाकीचे काय डॉक्युमेंट्स लागतील त्याच्यामध्ये आपण कव्हर करणार आहोत. थोडासा व्हिडिओ लांब होऊ शकतो, पण तुम्हाला काय करायचं, खूप इम्पॉर्टंट माहिती असल्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघायचाच आहे. तर बघा, हा तुमचा शेड्यूल आलेला होता. आय होप सर्वांनी हा बघितलेला असेल. आणि या शेड्यूलनुसार तुम्हाला डी-व्हीला जायचं आहे. नाशिकचं आलेलं नाही, तरी संपूर्ण डेट होती. आणि इथं बघा, मी तुम्हाला जर सांगितलं ना, इथं बघा अनुक्रमांकानुसार इथे बोलवण्यात आलेलं आहे, तुम्हाला मेरिट नंबरनुसार नाही. तर बरेचसे विद्यार्थी मेरिट नंबर कन्सिडर करून वाट बघत होते आणि त्यांचं डी-व्ही निघून गेलेलं आहे. पण तरी एक शेवटची डेट आहे 21 तारखेला. ज्यांचं मिस झालं ते लोक 21 तारखेला जाऊन परत एकदा तुम्ही डी-व्हीसाठी त्यांना रिक्वेस्ट करा किंवा तुमची मागणी जे काही आहे ती तिथे मांडा. ईमेल आणि पर्सनली व्हिजिट करून तिथे तुम्ही आपलं बोलणं मांडू शकता. तर हे झालं. आणि याच्यामध्ये आता नेक्स्ट तुम्हाला मी सूची लिस्ट दाखवतो. आता सूची लिस्ट काय आहे ते कोणते डॉक्युमेंट्स परत एकदा लागणार आहेत, परत एकदा बघा. आता मी तुम्हाला ती सूची दाखवतो ज्याच्यामध्ये बघा, आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कोणती लिस्ट लागणार आहे एकदा परत तुमच्यासाठी आता बनवतो मी, या व्हिडिओमध्ये माहिती देतो. तर आपण सर्वात शेवटी जाऊया, ज्याच्यामध्ये सहाय्यक कालवा निरीक्षक आणि मोजणीदार बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी जी पोस्टसाठी भरलेला आहे. तर बघा, सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे बघा, कोणती डॉक्युमेंट्स लागतील याचं पहिले लक्षात द्या तुम्ही. संपूर्ण तुमची जे मूळ कागदपत्र आहे त्यांचे जे फॉर्ममध्ये तुम्ही सबमिट केलेलं आहे, डिग्री, डिप्लोमा, 10th पासून 12th कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी, ह्या संपूर्ण गोष्टी तुम्हाला ज्या गोष्टी फॉर्ममध्ये भरल्या मित्रांनो त्या संपूर्ण तुम्हाला त्यांची 2 प्रती म्हणजे 2 बंचमध्ये कलेक्ट करायचा तुम्हाला झेरॉक्स मारून.
आणि त्याच्यानंतर बघा साक्षांकित प्रती जोडणे अनिवार्य आहे. तर साक्षांकित प्रती म्हणजे काय, आपल्याला झेरॉक्स त्याच्या 2 बनची झेरॉक्स घ्यायची आहे आणि या संपूर्ण झेरॉक्स काय असल्या पाहिजे, सेल्फ अटेस्टेड असल्या पाहिजेत. म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये काहीतरी आहे नाही वर्ड, स्वसाक्षात्कार, हस्ताक्षर. तर हे संपूर्ण गोष्टी करून घ्यायच्या तुम्हाला. आणि त्याच्यानंतर इथे तुमचा अप्लिकेशन नंबर लिहा, उमेदवाराचं नाव लिहा, तुमचं भ्रमणध्वनी म्हणजेच मोबाईल नंबर करेक्ट लिहा, ईमेल लिहा आणि दिनांक टाका. त्याच्यानंतर बघा इथे तुम्ही जे जे कागदपत्र जोडताय, कोणतंही एक मूळ कागदपत्र इथं त्याच्यामध्ये होय नाही असं लिहायचं. होय असेल तर होय, आता होय लिहावं लागेल इथे होय लिहायचं. आणि याच्यानंतर नेक्स्ट इथं तुम्हाला एज लिहायचे, ज्या तारखेला तुमची जाहिरात आलेली होती. आता काळजीपूर्वक इथे लक्ष ऐका, ज्या तारखेला डेट आली, आजची डेट नाही टाकायची, ज्या तारखेला जाहिरात आली, आय थिंक 3/11/2023ला ही जाहिरात आली. गुगलमध्ये जा ऑनलाईन आणि एज कॅल्क्युलेटर तिथे ओपन करा. परत सर्व माहिती सांगतो मी तुम्हाला A to Z. एज कॅल्क्युलेटर ओपन करा. त्या तारखेपासून 3/11 तारखेपर्यंत तुमची एज काय आहे, ओके, तर ती संपूर्ण इथे तुम्हाला नमूद करायची, आजची डेट नाही टाकायची. ओके. त्याच्यानंतर जे जे पुरावे आहेत तुमचे तिथं होय नाही करत चला. झालं. त्याच्यानंतर आणखी NCL असेल तर NCL जोडा. तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत मित्रांनो सर्व तुम्हाला आणि डोमिसाईल इम्पॉर्टंट आहे, संपूर्ण डॉक्युमेंट तुमच्याकडे असलं पाहिजे. त्याच्यानंतर अनाथ आरक्षण असेल तर अनाथ आरक्षण बघा, मराठी संबंधित जे काही नॉलेज आहे, तुमचं 10चं सर्टिफिकेट पण चालेल याच्यामध्ये. आणि ही आहे तुमची शैक्षणिक अर्हता. ह्या संपूर्ण डॉक्युमेंट जोडा. इथे होय असेल तर होय लिहा, होय तर लिहावंच लागेल आहे म्हणूनच आपण, आणि होय करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय असतं इथे, आता एक एक्स्ट्रा पॉईंट सांगतो मी, जे आता कॅन्डिडेट DVला गेले आहे, इथं त्यांना काय नंबरिंग करायला लावतं. जसं या मूळ पॅन कार्डचा 1 नंबर आहे, झेरॉक्सची सांगतोय, तर 1 नंबर लिहायचं. त्याच्यानंतर जसं त्याच्यानंतर हा पुरावा जोडतो जन्मतारीखचा, त्याच्यामध्ये ते तुम्हाला नंबरिंग करायला लावतील 2. या प्रकारे असं संपूर्ण डॉक्युमेंटचं नंबरिंग करायचं आहे. जरी तुम्ही आता केलेलं नसेल तरी तिथे वेळेवरती जाऊन पण तुम्ही करू शकता. ते तुम्हाला सगळं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी समजावून सांगते. एक प्रॉपर सिस्टम आहे. तुम्हाला पद्धतशीर इथे बोलवल्या जाते, बसवल्या जाते. मग ते माईकवरती अनाऊन्स करतात, एक प्रत्येक विद्यार्थ्याचा नंबर येतो आणि ज्या विद्यार्थ्यांची सर्व कागदपत्रे बरोबर आहेत, एकदम सिक्वेन्समध्ये लावून ठेवा मित्रांनो. मेन पॉईंट हा एक राहिला की संपूर्ण डॉक्युमेंट तुमचे सिक्वेन्समध्ये असलं पाहिजे. ते सिक्वेन्समध्ये व्हेरिफिकेशनसाठी मागतात. ओरिजिनल डॉक्युमेंट्स पण सिक्वेन्समध्ये लावा आणि झेरॉक्स डॉक्युमेंट्स पण. ओके. आणि त्याच्यानंतर तुम्हाला स्मॉल सर्टिफिकेट पाहिजे असेल, कुठे गेलं आपलं स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट आहे, हे संपूर्ण भरून घ्यायचं आहे. ते आपण टेलिग्राम ग्रुपवरती माझ्या टाकलेलं आहे. तुम्ही माझ्या ओल्ड मेसेजमध्ये जा, तुम्हाला हे मिळून जाईल, किंवा नेटवरून पण तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करू शकता. तर ते पण सेल्फ अटेस्टेड करायचं, संपूर्ण डॉक्युमेंट फिल करून घ्या. त्याच्यानंतर इथे पण तुम्ही संपूर्ण माहिती भरून घ्यायची, इथे तुमचं साईन मारून घ्यायचं आणि ह्या एवढ्या पहिले आधी प्रिंट काढून घ्या, जेवढे पेजेस लागत आहेत, ज्या पोस्टसाठी तुम्हाला भरायचं आहे. त्याच्यानंतर नंबरिंगबद्दल मी एक्स्ट्रा माहिती सांगितली, कारण तिथे जाऊन तुम्हाला ते नंबरिंग करायची असतं. असं काही कंपल्सरी नाही की तुम्हाला आत्ताच केलं पाहिजे. तिथे पण ते तुम्हाला सांगतील नंबरिंग कशी करायची, 3, 4, 5 असं संपूर्ण डॉक्युमेंट्सवर नंबरिंग करायचं असतं. आणखी काही पॉईंट राहिला का मित्रांनो? सर्टिफिकेटबद्दल रिलेटेड बऱ्याचशा विद्यार्थ्यांची माहिती येते की हे सर्टिफिकेट नाही, ते सर्टिफिकेट नाही. तर मित्रांनो, ओरिजिनल जे सर्टिफिकेट लागत आहेत, फॉर्म भरल्या तुम्ही ज्या याच्यावरती फॉर्म भरला आहे, ते संपूर्ण सर्टिफिकेट इथे कंपल्सरी आहेत. ओके. आणखी एक महत्त्वाची माहिती, आणखी काही एक्स्ट्रा डॉक्युमेंट्स तुम्हाला काही कॅरी करायची गरज नाही. फॉर एक्झाम्पल बघा, काही विद्यार्थी म्हणतात की अप्लिकेशन फॉर्म लागेल काय, तर अप्लिकेशन फॉर्मची गरज नाही, तिथे मागत नाही ते लोक. अप्लिकेशन फॉर्म घेऊ नका, त्याची काही गरज नाही. सोबतच बायोमॅट्रिक होत नाही. अमरावतीला बायोमॅट्रिक्स होत नव्हता, बऱ्याचशा ठिकाणी बायोमॅट्रिक होत नाही आहे. तर तुम्ही बायोमॅट्रिक्सची पण मागणी करू शकता की बायोमॅट्रिक्स व्हायलाच पाहिजे, कारण WRDमध्ये पण बऱ्याचशा ठिकाणी सेंटरवरती पेपरफुटीच्या घटना घडल्या होत्या, त्याच्यामुळे बायोमॅट्रिक्सची मागणी करा. नेक्स्ट, तुमची अप्लिकेशन झाली, अप्लिकेशनची गरज नाही, ही सूची आवश्यक आहे, ही घेऊन जा. स्मॉल फॅमिली घेऊन जा. आणि त्याच्यानंतर पेमेंटची रिसिप्ट पण लागत नाही, पेमेंटची रिसिप्टचं पण काही काम नाही. तर फालतू विनाकारण काय म्हणतो झेरॉक्स आणि प्रिंट काढून पैसे वेस्ट करू नका. तर हा एक पॉईंट झाला. त्याच्यानंतर एक सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म देतात, ते इथे तो सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म नाही. जेव्हा आपण सेल्फ अटेस्टेड करतो ना, आपली स्वतःची साईन मारतो, तेव्हा एक सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म लागतो. ते तुम्हाला तिथे व्हेरिफिकेशनला गेले का तेव्हा ते प्रोव्हाइड करतात. ते झेरॉक्स करून घे त्याची सेल्फ डिक्लेरेशनची, तिथे एक फोटो लावायचा असतो असा. आणि मग जे काही मी माहिती प्रोव्हाइड करतो ते सर्व सत्य आहे, आणि आपली सिग्नेचर आणि तिथे डेट मेन्शन करायची असते. तर हा एक फक्त एक्स्ट्रा डॉक्युमेंट आहे जे मी तुम्हाला सांगितलं, सेल्फ डिक्लेरेशन. हे इथे अवेलेबल नाही तुम्हाला बघता, तिथे जर तुम्ही गेले जाग्यावरती ते मिळून जाईल. तर याच्याबद्दल मित्रांनो, जर तुमचे डॉक्युमेंट्स रेडी असतील तर बिंदास राहा. एकदम स्मूथ प्रोसेस आहे, तुम्हाला कुठेच
काय गडबड करण्याची गरज नाही. सर्व पद्धतशीर आरामशीर इथं तुम्हाला बसवले जाते चेअरवरती. AC, कूलर जे काही व्यवस्था आहे ते संपूर्ण असतात आणि तुम्हाला प्रॉपर 6 ते 7 टेबल असतात. त्या 6-7 टेबलवरती एकेकाचं नाव अनाउन्स केलं जाते आणि हार्डली पकडून घ्या तुमचे डॉक्युमेंट सर्व ओके असतील तर 15 ते 20 मिनिटांमध्येही संपूर्ण प्रोसेस होऊन जाते. आणि जर तुम्ही फक्त हे सगळं डॉक्युमेंट सर्व सिक्वेन्समध्ये लावून ठेवा. जस्ट जा तिथे फटाफट साईन करायची. त्याच्यानंतर ते एक फॉर्म त्यांच्याकडे पण एक सूची असते. या सूचीवरती तुम्हाला संपूर्ण माहिती परत लिहावी लागते आणि शेवटी तुम्हाला सिग्नेचर आणि तुमचं डेट तिथे लिहून सबमिट करायचं असते. तर ही संपूर्ण माहिती होती मित्रांनो. व्हिडिओ थोडासा लांब झाला कारण माहिती खूप महत्त्वाची द्यायची होती. परत याच्यामध्ये काही माहिती सुटली असेल मित्रांनो तर तुम्हाला काय करायचं आहे, फक्त कमेंट बॉक्समधून कमेंट करा. याच्या व्यतिरिक्त जर काही माहिती पाहिजे असेल तुम्हाला. आणि बघा मित्रांनो, व्हिडिओला तुम्ही काय म्हणता, व्हिडिओ बघतात पण व्हिडिओला काय करता तुम्ही, चॅनलला सबस्क्राईब नाही करत. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा सगळ्यात जास्त. तर ही माहिती होती. आणखी काही पॉईंट राहिले असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. थँक्यू व्हेरी मच.